अचानक भयानक आमची ट्रिप ही जंजिरा धारावी किल्ल्याकडे आली आणि याचे मेन करता आमचे निलेश आहेत. सो निलेश, कसा वाटला पहिला हा एकदम अचानक भयानक आपण ठरवलेला प्लॅन नव्हता? खूप छान वाटतंय. फक्त इथली हालत बघून खूप वाईट वाटतंय, कारण इथे काहीच नीट केलेलं नाही, फक्त CCTV लावलेले आहेत. अजून झालं तर आम्हाला अजून बरं वाटेल, चांगलं इथे काय झालं तर. सो अशा प्रकारे ह्या भग्न अवस्थेतील किल्ल्याचे वैशिष्ट्य तर फार आहेत, पण याची जतन करणं गरजेचं आहे. अशा आमचे प्रवास हे अचानकच ठरलेले खूप चांगले आहेत आणि बऱ्याच दिवसापासून आपली अशी एक ट्रीप किंवा अशी भटकंती होणं गरजेचं होतं, जे खरंच खूप मोठा गॅप झाला. पण नक्कीच आता सुरुवात होणार चांगल्या प्रकारे आणि आपण नवीन नवीन ठिकाणी भेट देणार. सो असा हा छोटा प्रवास मात्र खूप सुखददायी आणि खूप चांगला अनुभव देणारा किल्ले जंजिरा नक्कीच भेट द्या. खूप आवडेल तुम्हालासुद्धा. आणि निसर्गाचं जतन आणि निसर्गाचं संवर्धन, त्याचबरोबर किल्ल्यांचं संवर्धन कसं होणार याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय 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 शिवराय. तर मित्रांनो, आपण खूप दिवसापासून प्रतीक्षा करत होतो की कुठेतरी नवीन सफारी झाली पाहिजे आणि योगायोगाने मीराबाईंकर येथे जंजिरा धारावी किल्ल्याचे इथे आला आणि खूप सुंदर असं हे दृश्य पाहायला मिळालं. छोटा किल्ला आहे आणि साधारण 40-50 किलोमीटर ठाण्यावरून आपल्याला प्रवास करावा लागतो. आणि जर बाईक असेल तर खरंच खूप सोप्या प्रकारे हा प्रवास होतो. आणि आपण किल्ल्याची माहिती बघूयात आणि हा किल्ला पाहूयात. खूप छोटा आहे आणि खूप मोठा इतिहास आहे. पाहूयात हा आपला जंजिरा धारावी किल्ला. किल्ल्याच्या आपल्याला एका बाजूस दृश्य पाहायला मिळेल ते आपण पाहू शकतो. साधारण या टेहळणी बुरुज आणि किल्ल्याचं वैशिष्ट्य हेच आहे की येथे चारही बाजूंना आपण लक्ष ठेवू शकतो. एक असणारा पाण्याच्या दिशेकडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आणि एका साईडला असणाऱ्या रस्त्याची बाजू. आणि साधारण 300 वर्षाचा इतिहास आजही साक्ष देत आहे, इतिहासाची साक्ष देत आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल.